एव्हरीवन, हॅलो. तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षांच्या नाही, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बनवणार आहे गाठी. आणि त्या गाठी बनवायला आपल्याला फक्त लागतं आहे साखर आणि फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनोचा वापर मी करणार आहे. दिस इज माय प्राडा, सॉरी साईडला ठेवलेला. कसा दिसतोय? भाई 35,000चा आहे. आणि अजून एकदा पण बाहेर नाही घातला, रूममध्येच घालून बसते मी फक्त त्याला. समरच नव्हता UK मध्ये, आत्ताशी सण आला आणि आत्ताशी त्याचं ओपनिंग केलंय, ते पण घरातच बिना अंघोळीचं. ठीक आहे, तर मी बनवणार आहे गाठी. एवढं फॉर्म मध्ये तर मस्त बोलते मी, बघू गाठी बनताय की नाही. I'll keep you posted and updated. Bye. Let's it go. एवढा कप मी साखर घेते. UK मध्ये साखरेत आणि मिठात काही फरक कळत नाही. खूप वेळेस आम्ही चहामध्ये मीठ टाकलेलं आहे. एवढं साखर घेते आणि तेवढंच पाणी घेणार आहे. मला ह्याच्यात बनवायचं आहे का, मी चेंज करते पॅन. मी पॅन चेंज केलेला आहे, या पॅनमध्ये करते आता. तेवढंच पाणी घेतलंय, पाणी जास्त झालंय. स्टर. थोडंसं तूप टाकते. मम्मीने मला साजूक तूप दिलंय, माझ्या आईने मला साजूक तूप दिलंय आणि मी ते थोडंसं ॲड करते ह्याच्यामध्ये. तूप जास्त झालंय. आणि माझ्याकडं तसा दोरा पण नाही आहे, तर काम चलावं. पण तिथपर्यंत पोचलं पाहिजे आपण, या स्टेपपर्यंत. शेट. आणि अशा प्रकारे मी दोऱ्याचा गुंता करते. माझी साखर का हे मला बंद करायला पाहिजे. आय एम नॉट ॲट ऑल रेडी. टाकते मी Sorry for the background noise. Okay, this is, I guess it's done. Okay. माझी साखर जळाली. आईच्या गावात साखर जळाली. Oh my God. हे काय जळालं सगळं. Oh shit. नॅचरल कलर आला त्याला, नॅचरल कलर. Oh shit. I guess I'm done. हे मी असं बनवलंय, तर आता ह्याला आपण काढूया. I was supposed to apply some ghee over the plate and then I forgot. हे वाळल्यानंतर काढायचं असतं की आत्ता काढायचं असतं? हे बिना दोऱ्याचं आहे. नाईस, नॅचरल कलर. आय डोंट नो. अजून थंड. प्लेट खालून गरम झाली. आय गेस हे थंड होऊ देते मी आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि मग काढून बघते. फ्रीजमध्ये ठेवलेलं काढून बघते. सॉरी, खाली ठेवलंय. Pray for me. ओ, तुटलं. पटकन निघ. सगळं तुटतंय. बाप, आता कसं करू? Should I give up on this? Should I? I guess गरम असतानाच काढायला पाहिजे होतं.
मी हे प्लेट डिरेक्ट गरम करते थोडीशी. नाही फुटली नाही पाहिजे, फक्त फुटेल का ही प्लेट अशी ठेवल्यावर? बापरे. हाय गर्ल, लेट मी ट्राय माय बेस्ट. साखर वितळली आता परत, कारण की मी सिरामिक प्लेट परत तशीच गरम केलेली स्टोवर. प्लीज डू नॉट फॉलो माय रेसिपी, प्लीज डू नॉट फॉलो माय रेसिपी. तुम्ही कोणाचीही रेसिपी फॉलो करा, फक्त माझी रेसिपी फॉलो नका करू प्लीज. ह्याच्यामुळे मी व्लॉग नाही करत. प्रत्येक व्लॉगमध्ये काही ना काय होतं, कळलं का? काही येतच नाही. प्लेट जास्त गरम झाली, फुटेल ती प्लेट आता. कोकचे पण किस्से. एकदा कोक मी डिरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवला थंड होण्यासाठी, कोकची बॉटल कॅन. थोड्या वेळाने इतका जोरात आवाज झाला, मला वाटलं की काहीतरी पडलं आहे. गॅलरी डोअर ओपन करून बाहेर बघतोय की काय आवाज झाला, का एवढं काय पडलं, सगळ्या घरात बघतोय. नंतर फ्रीज उघडून बघते, तो अख्खा कॅन फ्रीजमध्ये ठेवलेला फुटलेला, फ्रीझरमध्ये डायरेक्ट ब्लास्ट. ही शेवटचं राहिलं आहे काढायचं, आणि ते निघालं का मग माझी माळ तयार होईल. गॉड. बुड्डीचे वाल बनलेत. मी आता चांगलं करते गोल. वाव, दिस इज सो गुड. Is this not good? It has natural color. It is homemade. एवढ्यामध्ये एवढंच मिळणार. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. आय एम सो सॉरी, प्लीज डू नॉट फॉलो माय रेसिपी. हे परत चिटकलं नाही. ओके, बाय. ह्याला मी स्टोअर करते. नॉट दॅट बॅड, चांगलं आहे. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.